तर महापौर रितू तावडेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। दुर्घटना ज्या घडतायत त्याबाबत वाईट वाटते। राजकारण करण्यापेक्षा फील्डवर उतरा, सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी एकत्र यावं, टीका करण्यापेक्षा एकत्र येऊन मदत करावी, असं वक्तव्य यावेळेस महापौर रितू तावडे यांनी केलं। दुर्घटना ज्या घडतात आहे त्याला आम्हालाही वाईट वाटतंय। आम्ही या ठिकाणी पोहोचतोय, पण या ठिकाणी राजकारण करून काही होणार नाहीये। या ठिकाणी आता ही एक सामूहिक जबाबदारी आहे, सर्व पक्षांची या ठिकाणी सामूहिक जबाबदारी आहे। आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही असं हे बोलण्याची वेळ आहे काय? ज्या पद्धतीमध्ये फोनवरती, ज्या पद्धतीमध्ये सुषमा अंधारे असतील, किशोरीताई असतील किंवा मनसेचे, अरे तुम्हाला हे समजायला पाहिजे की या ठिकाणी महायुतीतल्या काय महापौरांना काय इच्छा आहे का की या फांद्या पडावा, मुंबईकरांना काय व्हावं, ही आमची इच्छा आहे का? दिवसभर एक मिनिट मला कंप्लीट करू दे। या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करणंच बंद करा, काम करा ना, फील्डवर उतरा। तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, सकाळपासून मी त्याचंच उत्तर देते की ही वेळ नाहीये। यासोबतच विरोधकांनी केलेल्या रील स्टार टीकेवर देखील महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त करत विरोधकांना धारेवर धरले। नियम आणि निकष माहीत असूनही केवळ राजकीय हेतूने टीका सुरू आहे। फील्डवर जाऊन केलेली कामं रील्सच्या माध्यमातून जनतेला दाखवते आणि म्हणून मला रील स्टार म्हटलं जाते, पण मी रील स्टार आहे की रिअल स्टार हे मुंबईची जनता ठरवेल। किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःच्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पाहावं, असं देखील तावडे म्हणाले। मी जर रील स्टार आहे, रिअल स्टार आहे, मुंबईकर आहेत बसलेले माझे, त्यांनी मला सांगावं की मी काय करावं। तुमच्या पायाखाली काय जळतंय ते तुम्ही बघा या ठिकाणी, आणि आम्हाला इथे केलेली कामं आमच्या मुंबईकरांना दाखवावी लागतात। महापौर कुठे फिरतात आहे, महापौर कुठल्या गल्लीत गेले, नगरसेवक कुठे उभा आहे, आम्हाला या माध्यमातून आम्हाला लोकांना दाखवावे लागतात। लोक आम्हाला विचारतात तुम्ही दिसत नाही, मग त्यावेळी आम्हाला हे रील द्यावे लागतात। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएमसी काम करतं, त्याचंही आम्हाला सांगावं लागतं। तर अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण करून खोटे आरोप बोलतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, ही जी पद्धत आता ह्या उभाटाने, कारण त्यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही, त्यांची माणसं त्यांना सोडून चालली आहेत। की सुषमा अंधारे बोलतात नाचता येईना अंगण वाकडे, तुम्हाला तर नाचता पण नाही आलं, तुम्हाला तुमची खुर्ची पण राखता नाही आली, आणि नाही तुमचं अंगण तुम्हाला राखता आलं, ही तुमची अवस्था आहे। मुंबईत काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। पावसात मुंबईकरांना मदत मिळावी म्हणून अंधेरी पूर्वेत शिवसेनेचे आमदार मुरजी पटेलांकडून एमएलए हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे। तर 9833644831 या एमएलए हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात अंधेरीत मदत मिळणार असल्याचा दावा मुरजी पटेल यांनी केला। हेल्पलाईन सुरू केलेली आहे। अंधेरी पूर्वमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तुमच्या विभागात झाड डेंजर असतील किंवा पत्रे तुटले असतील, पत्र्यावर झाड पडलं असेल, पाणी साचलं असेल किंवा कुठल्याही एक मुंबईमध्ये अंधेरीकर फसला असेल, त्यांना परत अंधेरीला आणण्यासाठी जे जे काय मदत लागेल, प्रत्येक गोष्टी जे कुठे हॉस्पिटलचे विषय असतील, कुठे अडकले असतील, घरामध्ये पाणी साचलं असेल, हेल्पलाईनवर कॉल केला की 10 मिनिटात आमचे लोक तिकडे पोहोचतात। मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही एक जॉईंट मीटिंग घेतली, प्रत्येक विभागाला ऑन फील्ड राहायला आदेश दिले। आज 2 दिवसापासून मुंबई महानगरपालिकेचे प्रत्येक अधिकारी ऑन फील्डवर आहेत। रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुढील 2 दिवस रायगड जिल्ह्याला हाय अलर्ट जारी करण्यात आले आणि खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केलेत। उद्या आणि परवा 2 दिवस रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुट्टी देण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत। तसे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत। तर सर्व शिक्षक, पालक आणि शाळा संचालक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी की उद्या दिनांक 6 रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना आम्ही सुट्टी जाहीर करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।